हजारो पायऱ्या चढताना प्रत्येक पायरी आपल्याला आठवण करून देते की स्वराज्य सहज मिळालेलं नव्हतं. त्यासाठी रक्त, घाम आणि बलिदान दिलं गेलं होतं बरं का. खरंच सांगतो मित्रांनो, पायऱ्या चढताना दम लागतो. पण विचार करा, त्या काळी सैनिकांनी शस्त्रसामुग्री घेऊन ही चढाई कशी केली असेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला राजधानी म्हणून निवडला. आता याचं कारण असं आहे की याची रचना इतकी अभेद्य आहे की शत्रूला आपल्यावरती स्वारी करून येऊन जिंकणं अगदी जवळपास अशक्यच आहे बरं का. आणि तो गड कुठे दिसतो रे हा समोर? अरे इकडे खूप सारे गड आहेत. आता मला पण तेवढी काय आयडिया नाही. राजगड पण दिसतो आणि बरेचसे गड दिसतात. ते असं स्ट्रेट आहे मित्रांनो वरती चढण्यासाठी. खूप लढा हा आहे खूप लढा बुरुज. ओके. तो आणि तुम्ही संवर्धनामध्ये आलेला आहे. गड चढत असताना फर्स्ट पॉइंट लागेल. ओह, हालत खराब. चढून चढून हृदयाचे ठोके वाढलेत, पण गडाला सुरुवात पण नाही झाली. सुंदर अशी पर्वतरांग आणि टोकं तुम्हाला दिसतील. उंच पठार घाट तुम्हाला दिसतील. आणि इथून माझे, तुमचे, आपले राजे यांच्या पदस्पर्शाने हा पवित्र असा किल्ला पावन झालाय. आणि तिथे आपण जातोय. हापा वाजतायत, पण तेवढीच मजा आहे. तर चला. मित्रांनो, रायगड किल्ला महाराष्ट्रातील कोकण प्रांत म्हणजेच रायगड या जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगांमध्ये सुमारे 2700 फूट उंचीवर वसलेला आहे. हा किल्ला फक्त एक दुर्ग नाही, तर तो मराठा साम्राज्याची राजधानी आणि स्वराज्याचं प्रतीक आहे. पूर्वी या किल्ल्याचं नाव रायरी होतं.